एका राजाच्या महालात 100 मांजरी होत्या आणि त्या रोज रात्री सगळं दूध पिऊन टाकायच्या. राजा कृष्णदेवराय वैतागले होते. मग त्यांनी एक घोषणा केली, जो या मांजरींना दूध पिण्यापासून थांबवेल त्याला मोठं बक्षीस मिळेल. हे ऐकून एक लोभी ब्राह्मण राजदरबारात आला. तो छाती फुगवून म्हणाला, महाराज, मला फक्त 1 रात्र द्या आणि 100 मडके गरम दूध द्या. मी या सर्व मांजरींना दूध न पिण्याचं प्रशिक्षण देतो. राजाने होकार दिला. त्या रात्री ब्राह्मणाने दार बंद केलं आणि एकट्याने एक भयंकर काम केलं. त्याने प्रत्येक मांजरीचे पंजे उकळत्या गरम दुधात बुडवले. मांजरी किंचाळल्या, रडल्या, पळाल्या. त्यांच्या मनात दुधाची भीती बसली. दुसऱ्या दिवशी दूध दिसताच त्या पळून जाऊ लागल्या. राजा कृष्णदेवराय आनंदले. वा, खरोखरच मांजरी दूध पित नाहीत. ब्राह्मणाने मोठ्या बक्षिसाची मागणी केली. पण दरबारात बसलेल्या एका माणसाच्या नजरेतून हे सुटलं नाही. तो होता तेनाली रामन. तेनालीने शांतपणे मांजरींचे पंजे पाहिले. भाजलेले व्रण. त्यांना लगेच सत्य समजलं. या ब्राह्मणाने मांजरींना प्रशिक्षण नाही दिलं, त्यांना फक्त भीती दाखवली. तेनाली हसले आणि राजाला म्हणाले, महाराज, आज रात्री जेवणाची परीक्षा घेऊ. जेवणाच्या वेळी तेनालींनी ब्राह्मणाला अतिशय गरम अन्न वाढले. ब्राह्मणाने घास घेतला आणि जळजळीत गरमीने तोही उडी मारून किंचाळला. आई गो, जळतय जळतय. दरबारात हशा उसळला. तेनाली शांतपणे म्हणाली, महाराज, ज्यांनी मांजरींना गरम दुधाने जाळलं तो गरमीला घाबरतो, हाच त्याचा पुरावा. राजाने ब्राह्मणाला कठोर शिक्षा दिली. तू क्रूरतेने बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केलास, तुला एक पैसाही मिळणार नाही. तेनाली रामन यांना मात्र राजाने मोठ्या आनंदाने बक्षीस दिलं. मित्रांनो, या गोष्टीचा बोध एकच आहे. लोभाने आणि क्रूरतेने मिळवलेलं यश कधीही टिकत नाही. बुद्धिमत्ता आणि न्याय नेहमी जिंकतो.